नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेंजच्या चॅनल वरती. तर आज आपण करणार आहोत निफ्टी 50चं पोस्ट मार्केट अनालिसिस. जसं मी सकाळी सांगितलं होतं की मार्केट आज ब्लड बाथ होऊ शकतं, तर तसं ट्रॅव्हल झालंय की नाही आता आपण चेक करूया. तर 9:30 वाजलेले आहेत. 9:30 वाजता आपण बघतोय शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 23,800 वरून 23,700 ला 9 वाजून 15 मिनिटाला. तर ते शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही. आता येऊया सपोर्ट साईडला. सपोर्टला पण दिसतंय शिफ्टेड फ्रॉम टॉप कुठून 23,700 वरून 23,700. ही पण कितीचे 9 वाजून 17 मिनिटाची. तर तिला पण आपण कन्सिडर करणार का? नाही करणार. तर माझ्यासाठी सपोर्ट 23,600, रेजिस्टन्स 23,700 आणि त्याची वीकनेस खाली दिसतीये. कुठपर्यंत दिसतीये? तर 23,600 ला दिसतीये. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग दिसतंय, म्हणजेच रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम दिसतंय. जिथे 23,700 वरती रेजिस्टन्स आहे, व्हॉल्यूम ओवाय चेंज, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे त्याची पर्सेंटेज मला खाली वीक होताना दिसत आहे. म्हणजेच खाली पर्सेंटेज इन्क्रीज होत आहे, म्हणजेच रेजिस्टन्स वीक होताना दिसतं. सपोर्ट बघूया. सपोर्ट 23,500 वरती मला येलो बॉक्स दिसतोय. काय हे पण इन्क्रीजिंग दिसतात का? तर इथे इन्क्रीजिंग नाहीये, हे फ्लॅट आहे. तर 23,600 ला सपोर्ट स्ट्रॉंग. मार्केट 23,700 वरनं 23,600 वरती ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करत रेजिस्टन्स प्रयत्न करतोय. तर आता मला रेजिस्टन्स साइडनी बेरिश प्रेशर दिसत आहे. तर मी कुठले ट्रेड प्लॅन केले पाहिजे? बट ऑब्विसली पुढचे ट्रेड प्लॅन केले पाहिजे. तर पुढचे ट्रेड मी कुठून कुठून करू शकतो? 23,700, 23,650, 23,600च्या रेजिस्टन्स वरनं कधी करू शकतो? जर सपोर्टची रेजिस्टन्सची वीकनेस इकडे 95 प्लस झाली किंवा ह्याच्यातला कोणी एक जरी इथे रेजिस्टन्सला शिफ्ट झाला, तर मी 23,600च्या रेजिस्टन्स वरनं पण पुढचं ट्रेड करू शकतो. चल, तर आपण प्ले करून बघूया. आता मार्केट ऑलरेडी 23,600च्या रेंज मध्ये चालू आहे. चला, कॅन्डल वरती गेलेली आहे 23,650च्या रेंज मध्ये. तर आता मला कुठून ट्रेड प्लॅन करायचा आहे? जर समजा इथनं मी एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो, एक पीचा ट्रेड इथनं सेफ, अल्ट्रा सेफ होईल. अल्ट्रा सेफ, हा सेफ आणि हा थोडासा रिस्की पी. पण रेजिस्टन्स जर खाली शिफ्ट झाला तर माझी रिस्क कमी होईल. चला बघूया मार्केट काय करतंय. मार्केट लेवलच्या वरती आहे, आपला काही ट्रेड बनत नाही. आपला कॅन्डल आता लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे. जर रेजिस्टन्स वरनं, आता बघा रेजिस्टन्स कुठे आलाय तुमचा, इकडे लक्ष द्या. इथे ओवाय चेंज शिफ्ट झालेला आहे कुठे 23,600 ला. इथे बघा रेजिस्टन्स मध्ये शिफ्टिंग दाखवते 23,700 वरून 23,600 ला 9 वाजून 40 मिनिटाला. म्हणजेच रेजिस्टन्स 23,700 वरून 23,600 ला आलाय. आता मार्केट 23,600च्या वर जाईल का? नाही जाणार, कारण रेजिस्टन्स स्वतः खाली आलेला आहे. तर मला रिटेस्टची वाट बघायची. रिटेस्ट भेटल्यानंतर मी ट्रेड मध्ये प्लॅन करणार. इथे मला रिटेस्ट भेटलाय, इथे रिटेस्टची कॅन्डल पण आलेली आहे. इथं आपण एक पोझिशन बनवूया. पुढच्या ट्रेडचं प्लॅन करायचंय. तर इथनं आपण रेजिस्टन्स वरनं पुढचं 23,600च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड प्लॅन केला 20 पॉईंटचा एसएल आणि माझं टार्गेट आहे इथे. चला, तर आपण बघूया, प्ले करूया. मार्केट 50% मूव्ह झालेलं आहे. आता ह्या ट्रेड मध्ये लॉस करायचा नाही. आपण एंट्री केलेली कुठे होती? ही माझी एंट्री, हा एसएल आणि हे टार्गेट. ठीक आहे. तर आता एसएल ला आपण C2C करायचंय, कारण मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. चल, आपण बघूया काय होतं. टार्गेट येत आहे का, एसएल कॉस्ट टू कॉस्ट जात आहे. तर इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. इथे लक्षात घ्या, इथे टार्गेट बुक झालेलं आहे. आता या टार्गेटला आपण काय करायचं? होल्ड करू शकतो का? अजून नाही करू शकत, कारण माझा जो सपोर्ट आहे 23,600 ला आहे ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम मुळे. त्याची पर्सेंटेज खाली दिसते 93%, पण व्हॉल्यूम का अजून इंटरेस्टेड दाखवत नाहीये. 71% आहे. तो 75 प्लस असता तर मी त्याला होल्ड करायचा प्रयत्न केला असता, नाहीतर नाही. आता जर मला 23,600चा रेजिस्टन्स भेटला तर मी परत रेजिस्टन्स वरनच पुढचा ट्रेड प्लॅन करत. तोपर्यंत माझा दुसरा ट्रेड होणार नाही. हा पहिला ट्रेड झालेला आहे. काय 23,600च्या सपोर्ट वरनं ट्रेड बनवू शकतो का कॉलचा? नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत? ओवाय चेंज, ओवाय दोन्ही शिफ्ट झालेले 23,500 वरती. व्हॉल्यूमचे पर्सेंटेज 74% आहे. तर मला 23,600चा रेजिस्टन्स जर भेटला तर मी तिथनं पुढचा ट्रेड करत. आयदर 23,550च्या रेजिस्टन्स वरनं पण मी पुढचा ट्रेड बनवू शकतो, पण त्यासाठी लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, रिटेस्ट झाला पाहिजे, मग मी ट्रेड प्लॅन करणार.
मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे, पण रिटेस्ट भेटला तर मी पुढचा ट्रेड करणार, नाहीतर नाही करणार. कॅन्डल लेवल वरनं खाली चाललेली आहे, दुसरी कॅन्डल लेवलच्या वर क्लोज झालेली आहे, तर माझा काय कॉलचा ट्रेड तर करायचा नाहीये, तर माझ्यासाठी पुढचं ट्रेड प्लॅन करणार. पण पुढच्या ट्रेड साठी मला काय पाहिजे, रेजिस्टन्स वरनं, कुठं 23,600चा रेजिस्टन्स किंवा 23,550 चा रेजिस्टन्स. कारण रेजिस्टन्स बघा, 23,600ला कोण कोण आलाय, व्हॉल्यूम पण आलाय, ओवाय चेंज पण आलाय, ओवाय पण 96% झालाय, म्हणजे रेजिस्टन्स 23,600ला स्ट्रॉंग होणार आहे. मार्केट रेजिस्टन्स कसे आलेला आहे, त्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो का? करू शकतो. लेवलच्या खाली क्लोज झालेले आहे, कॅन्डलची वाट बघायची, दुसऱ्या कॅन्डल मध्ये आपल्याला एंट्री मिळाली तर करायचं. इथनं माझी एंट्री झाली, मी इथनं लेवल वरनं एंट्री करणार. माझ्या 20 पॉईंटचा एसएल असेल आणि माझं टार्गेट असेल 40 पॉईंट. आणि इथे माझा एसएल हिट झालेला आहे. ठीक आहे, तर माझ्या ट्रेड मध्ये काय झालंय, एक टार्गेट आणि एक एसएल झालेला आहे, तर या एसएल ला मी बुक करणार. या कॅन्डलला माझा एसएल हिट झालेला आहे. आता मला काय करावं लागेल, 650चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा प्लॅन करणार, किंवा परत 23,600च्या खाली जर क्लोज झाला आणि इकडची पर्सेंटेज वाढताना कमी झाली होती, परत ती इन्क्रीजिंग दिसली, तर मग मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. तोपर्यंत करणार नाही. कॉलचा ट्रेड तर मी घेऊ शकत नाही, कारण माझा रेजिस्टन्स वरनं खाली शिफ्ट झालेला आहे. सपोर्ट भले आता खालनं वर दाखवतोय, कशामुळे मार्केट 23,600च्या वरती गेलंय, त्याच्यामुळे मार्केट सपोर्ट 23,600ला मानतंय, आणि सपोर्ट ज्याला मानताय पण त्याची वीकनेस पण खाली दिसतीये मला, तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार, नाही की कॉलचा ट्रेड प्लॅन करणार. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे, आता जर रिटेस्ट आला, दुसरी कॅन्डल जर या लेवलला टच करते, तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. इथे माझे कॅन्डल इथे थोडेसे 2-4 पॉईंट सोडून गेलेली आहे, तर मी काय एंट्री करणार नाही. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. ज्यांनी 2-4 पॉईंटचा रिस्क घेतला असेल त्यांच्यासाठी हा ट्रेड बनू शकतो. इंडिव्हिज्युअली माझा हा ट्रेड बनला नाही, कारण माझ्या लेवलला रिटेस्ट झाला नाही, माझ्या प्रीमियमला आला नाही, म्हणून हा ट्रेड माझा झालेला नाहीये. मार्केट आलेलं आहे 23,600च्या सपोर्टला, 23,600च्या सपोर्ट वरनं मी कॉलचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत, कारण सपोर्ट मला खाली शिफ्ट होताना दिसत आहे, त्याच्यामुळे मी कॉलचा ट्रेड करणार नाही. मार्केट परत 23,600च्या सपोर्टला आलंय, मला कॉलचा ट्रेड करायचा नाही, त्याच्यामुळे मी कॉल साठी काय अनालिसिस करणार नाही. रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालाय 23,600ला, 23,600ला जर मला भेटला तर मी तिथनं पुढचा ट्रेड करेल, किंवा 23,550च्या रेजिस्टन्स वरनं पण करणार. ज्या वेळेस मार्केट या लेवलच्या खाली येऊन क्लोज होईल, रिटेस्ट करेल, मग मी पुढचा ट्रेड करणार. आता माझा एक एसएल गेलाय, एक टार्गेट आलेला आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल तरी मी प्रॉफिट मध्ये, पण मी आज तिसरा ट्रेड करू शकतो, कारण माझा एक एसएल गेलेला आहे. ही कॅन्डल थोडंसं पाठीमागे जाऊया. ही कॅन्डल लेवल वरती क्लोज झालेली आहे, एक्झॅक्ट लेवलला क्लोज झालेली आहे. आता ज्यांची फास्ट एक्झिक्युशन आहे ते लोक करू शकतात, पण आपल्याला काय एंट्री भेटलेली नाहीये, काही हरकत नाहीये. ट्रेड सुटला तरी चालेल, पण चुकीचा ट्रेड करायचा नाही. 23,550च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड बनवू शकतो का? नाही बनवू शकत, कारण रेजिस्टन्स मधनं प्रेशर आहे बेरिश. आता बघूया रेजिस्टन्स साईडला काय दिसतंय. 23,500 वरती एवढ्या तेजीने, एवढ्या स्पीडने जर येत असतील, तर आपण काय कॉलचा ट्रेड करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे. 550चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड करूया. मार्केट टाइमपास करत आहे. मार्केटने 23,550च्या खाली क्लोज दिलाय, इथे वरती लेवलला गेला नाही, त्याच्यामुळे माझा इथनं पुढचा ट्रेड झालेला नाहीये. पण आता मार्केट जिथे आहे, काय मी तिथनं पुढचा ट्रेड करू शकतो का? तर मार्केटने लेवलच्या खाली क्लोज दिलेला आहे, आपल्याला रिटेस्ट पाहिजे तरच पुढचा ट्रेड बनेल. आता टाइम झालाय 1:09, म्हणजे आपल्याकडे अजून 1 तास आहे. लेवल 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे, आपल्याला एंट्री भेटलेली नाहीये. चल, मार्केटनी कॅन्डल वरती गेली, खाली क्लोज दिलेलं आहे. जर रिटेस्ट भेटला तर पुढचा ट्रेड करू शकतो, पण आता ऑलरेडी मार्केट 7-8 पॉईंट लांब आहे, त्याच्यामुळे प्रीमियम महाग असणार आहे, तर आपण इथे एंट्री करणार नाही. आपल्याला लेवल वरती आलं पाहिजे. इथे माझ्या लेवल वरती परत आलेलं आहे, तिथनं माझा परत पुढचा एक ट्रेड प्लॅन होणार. माझं 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि 23,500चा सपोर्ट माझा टार्गेट असणार आहे. चल, प्ले करूया.
मार्केट लेवल वरतीच आहे, काही अडचण नाही, लेवलच्या वर क्लोज झालेलं नाही. डाटा मध्ये काय दिसतं, रेजिस्टन्स माझं 23,500 वरती प्रेशर करताना दिसतंय आणि मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. आता या ट्रेड मध्ये लॉस करायचा नाही, कारण 2 वाजायच्या आसपास आलेलो आहे. आपण नवीन ट्रेड इनिशिएट करणार नाही, पण 2 नंतर आपण ह्या ट्रेडला होल्ड करू शकतो, प्रॉफिट मध्ये असेल लावून. चला चेक करूया टार्गेट येतंय का नाही. आणि या कॅन्डल मध्ये आपलं टार्गेट आलेलं आहे. तर आज आपले 3 ट्रेड झालेत, एक एसएल आणि 2 टार्गेट. तसं बघितलं गेलं तर ओव्हरऑल आज डे ग्रीन मध्ये असला पाहिजे. तुम्ही काय काय केलंय ते सांगा. संध्याकाळी भेटूया, क्वेश्चन आन्सर्स करूया. तुमचे ट्रेड काय काय झालेत त्याची लिंक कुठे भेटेल, इव्हनिंग फ्री वेबिनार असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला होम पेज वरती जायचंय. इथं फ्री वेबिनार आहे, इथे तुम्हाला जॉईन व्हायचंय. संध्याकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत आपण सगळे टीम असते, तिथे सगळे मेंटॉर असतात व्यवस्थित. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, काही डाऊट्स असतील ते पण क्लिअर करता येते. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया संध्याकाळी. धन्यवाद.